अक्षरा, आत्या आता काय झालंय? आत्या हे फोन उचलत नाहीयेत. मला खूप काळजी वाटायला लागली. कसे संतापून घराच्या बाहेर गेले होते बघितलं ना तुम्ही. अजून घरी परत आले नाहीयेत. माझ्या मनाची खूप घालमेल होती हो. यांनी काही चुकीचं पाऊल तर उचललं नसेल ना. आता टेन्शन घेऊन काय उपयोग आहे? हा, मगाशी एवढा तमाशा घातलास ना, तेव्हा हा विचार करायला पाहिजे होता. आई आऊ नका असं तिच्यावर राग धरून बसू. तिची बी अवस्था घ्या की जरा समजून. ताई नको काळजी करू, म्या बघते फोन लावून त्याला. थांब. सावकाशा मेनका. हा हॅलो मेनका. अगं काय झालं? तू बरी आहेस ना? हा, तुला काय त्रास होत नाही ना? वय म्या बरी आहे र, पर तुला येळ फोन उचलत नव्हतास ना म्हणून काळजी वाटली. मेनका, ते अक्षरा आले का तिकडं? हा, आणि तिचं ऐकून तुम्हाला फोन केलायस? वय र आली आहे, पण तुझी काळजी करायला लागली रे. हे बघ, तिला सांग मी कुठं बी असन आणि काय बी करन. तिला माझी काळजी करायची काय बी गरज नाही. तिचा आणि माझा आता काय बी संबंध नाही. हे 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 बघ, तू आधी शांत होय. मला सांग तू आहेस कुठं? हाय हाय, मी इथं ऑफिसवर आहे. बरं राह तू ऑफिसला, पण डोक्यात जास्त राग घालून घेऊ नको. शांत राहा, काळजी घे स्वतःची. हा होय होय, आता ऑफिसच्या कामात लक्ष घातल्यावरच डोकं शांत होणार आहे बघ माझं. बरं तू राहा कामात, पण मला सांग तू कधी येणार आहेस? बघतो, ऑफिसचं काम संपल्यावर येतो. कामाचं लय लोड आहे, जरा उशीर होईल. बरं म्या वाट बघते तुझी. नाही नाही, नको नको. अगं तू कशाला वाट बघती आहेस? उगाच तुला जागरण होईल. त्यापेक्षा आहे ना, तू वेळेवर जेव आणि वेळेवर झोप. हा, मी येतो काम संपलं की. चल ठेवतो फोन. बरं चल. मेनका, तुझ्या एक पाऊल पुढे आहे अक्षरा. तिच्या समोर वारायलाच काही, तू थारायला बी टिकणार नाहीस. हाय अगं तो ऑफिसवर, नको लय काळजी करू. त्याचं काम झालं ना काही येईल. नाही ठीक आहे, तेवढंच जाणून घ्यायचं होतं. चला येते मी. मेनका, मला माफ कर प्लीज. माझ्यामुळे तू खूप दुखावली गेली सगळं. पण मी तुला खरं खरं कारण सांगू का? सुंदरीने ना माझ्या डोक्यात भलते ते विचार घातले होते. त्याने मी तुझ्यावर खूप नको ते आरोप केले ग. मला माफ कर प्लीज, मला माफ कर. ताई अगं झाला तो विषय, सोड. आत्या, नकळत मी तुमचंही मन दुखावलंय. मला माफ करा. आई अहो नका राग धरून बसू. आता एवढी म्हणायला लागली ना तर जाऊ दे. मला ना ह्या अक्षराची काहीतरी गडबडच वाटते. अहो तिची पुरती वाट लागली. भिंती ढासायला की छप्पर राहत नाही मिजाज दाखवायला. मेनका, तू इथं काय करतीस? खुशखबर आहे, द्यायला नको? खुशखबर? आता आणि काय झालं? तुमची अक्षरा सपशेल हारली. म्हणजे अहो तुमचा सुंदर नको तेवढा चिडला होता. अहो सुंदर तिचा फोन उचलणं झालाय ना, त्याच्यामुळे तिचा जीव जायला लागला. माझ्याकडे आली होती माफी मागायला. मेनका मला माफ कर. अहो मामा आता तिची घटका भरत आली आहे ना.
तुम्ही बघाच हो. सुंदर एक दिवस तिच्या हाताला धरून या घरातून हाकलून लावतो का नाही. अक्षरा, आता तू फकस्त बघच म्या तुझी काय गत करते ती. आपलं ठरलेलंच आहे. वात्या वाऱ्याला धरायचं नाही ना, मेनकाचा ना करायचा नाही. बारक्या, इतकं सगळं झालं मला सांगितलं का नाहीस तू? अगं काय सुचत नव्हतं का? सगळं एवढ्या पटापट घडलं ना, काय विचारू नको. ताई, मी काय ऐकतेय? तुला मेनकाबद्दल जे वाटत होतं ते खरं आहे? तुला काही संशय आला होता का? इतक्यात सगळ्यांना खरं कळून उपयोग नाही. माझं टार्गेट मेनका आहे आणि ते पूर्ण करायलाच हवं. अगं सांग ना, काय झालं? सॉरी, थोडी टेन्शन मध्ये आहे. खूप चुकीचं घडलंय माझ्याकडनं. नाही अगं, पण आता तो विषयच नको या घरात. आधीच सगळे खूप दुखावले गेलेत. आता नको बस. अक्षरा, आई, अक्षरा, आई, आई, अक्षरा, आई सावकाश. काय करताय आई तुम्ही? अक्षरा, माझ्या हसत्या खेळत्या घराला काय झालंय ग हे? का देवी आई माझी अशी परीक्षा पाहते? आई, आत्ता हे सगळे विचार नका ना करू प्लीज. आई, मी या घरावर कुठलंच संकट येऊ देणार नाही. शब्द आहे माझा. एक वाजून गेलाय. आता नाटकाचा पुढचा प्रवेश सुरू करायला हरकत नाही. हा अक्षरा, हा बोल ना. हा, तयार आहात ना? हा होय होय, समधी तयारी झाली.